ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग. मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे महाबाहो, सर्व कर्माच्या सिद्धीला आवश्यक अशी जी 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत ती तू माझ्याकडून समजून घे. ओवी क्रमांक 301. तरी अर्जुना निरूपिजेल ते कीर भाषे आंतुल परिमेचू ये होई जेल ऋणिया तुझ. तव अर्जुन म्हणे देव काही विसरले मागील भाव ये गोठी की राखता हो मी तू पणजी. एथ श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरुनिका करुनियायिका पुढारलो ते. तरी साचची गा धनुर्धरा सर्व कर्माचा उभारा होये बाहिर बाहिरा करणे पाचे. तर अर्जुना, तुला खरोखर हा सिद्धांत सोप्या भाषेत सांगतो, परंतु या प्रश्नाबद्दल मी तुझा ऋणी झालो. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण मागील ओवीमध्ये जे बोललात ते विसरलात वाटतं. प्रभू, आपण अद्यापही मी तूपणाचे द्वैत आपल्या बोलण्यात ठेवलेले आहे की. तेव्हा भगवान म्हणाले, ते असू दे, मी आता तुला जे सांगेन ते सावधपणे एकाग्र चित्त करून ऐक. तर हे धनुर्धरा, खरोखर सर्व कर्माची उभारणी ज्याच्या सत्तेवर होते तो आत्मा मात्र या सर्वांहून सर्वस्वी अलिप्त आहे. आणि पंचकारण दळवाडे जिही कर्माकारू मांडे ते हेतू तव उघडे 5 आथी. येर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान नाते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. तेत शुभाशुभी अंशी निफजती कर्मे ऐसी राती दिओ आकाशी जिया परी. तोय तेज धूमू यया वायुसी संगमू जालिया होय भ्रागमू व्योमते नेणे. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडेनी चळे चालविजे अनिळे उदकते साक्षी. का कवणे के पिंडे वेचिता अवतरे भांडे मग भवंडीजे दंडे भ्रमे चक्र. आणि ज्या 5 कारणाच्या योगाने जो कर्माचा प्रारंभ होतो ती 5 कारणे कर्माचा हेतू आहे. या कारणांहून वेगळा असलेला आत्मा तो अलिप्त असून कर्माच्या उत्पत्तीचे निमित्त कारण किंवा उत्पादन होत नाही अथवा कर्म पार पाडण्यासाठी तो सहाय्य करीत नाही. आकाशात रात्र आणि दिवस उत्पन्न होतात, पण आकाशाचा त्यांच्याशी काही संबंध नसतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ अशुभ कर्माचा संबंध नसतो. पाणी, उष्णता आणि वाफ यांचा वायूशी संबंध आला असता आकाशात त्यापासून ढगांची निर्मिती होते, पण आकाशाला त्याबद्दल काहीही माहीत नसते. अनेक लाकडांपासून नाव तयार होते, ती पाण्यात नावाड्याहून ढकलली जाते आणि वाऱ्याकडून चालविली जाते. या सर्व व्यवहारात पाणी आधारभूत परंतु उदासीन असते. किंवा मातीचा गोळा कुंभाराच्या चाकावर टाकून त्या चाकाला काठीने फिरवले असता त्या वेगामुळे मडके तयार होते. आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीयेचे आधारा वाचुणी वेचे विचारी पा. हेही असो लोकांचिया रहाटी होता आगविया कोण काम सावितया आंगाले. तैसे 5 हेतू मिळणी पासेची इही कारणी की जे कर्मलतांची लावणी आत्मासिना. आता तेची वेगळाली 5ही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोतिये जैसी.
त्या चिखलाच्या गोळ्याचे मडके बनविण्यामध्ये पृथ्वीचा केवळ आधार असतो, बाकी सारे कसब कुंभाराचेच असते. सूर्याचा प्रकाश लोकांच्या व्यवहाराला निमित्त असतो, त्यामध्ये सूर्याकडे कोणत्या कामाचे कर्तृत्व असते. याप्रमाणे एकत्र आलेल्या 5 हेतूंची 5 कारणांकडून कर्मवेलीची लावणी केली जाते. आत्मा या कारण आणि क्रियेपासून अलिप्त असतो. मोती ज्याप्रमाणे एक एक करून वेगवेगळे वजन करून घ्यावे लागतात, त्याप्रमाणे ही 5 कारणे निरनिराळी स्पष्टपणे बारकाईने सांगतो. तैसी यथा लक्षणे आईकपा कर्मकारणे, तरी देह हे मी म्हणे पहिले येथ. यया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याची उद्देशे, जे स्वभोग्येसी वसे भोगता येथ. इंद्रियाच्या दाही हाती जाचोनिया दिवो राती, सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये. तसे कर्माच्या कारणांची सार्थ लक्षणे ऐक. पहिले कारण देह आहे असे आम्ही म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. ते यासाठी की भोगता जो जीव आपल्या सुखदुःखादी भोगासह येथे या देहात राहतो. इंद्रिय रूपी 10 हातांनी रात्रंदिवस परिश्रम करून जी सुख दुःखे प्रकृतीकडून मिळविली जातात, तिये भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाका बोलिजे देह. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंध मोक्षाचे गुंतलेथ. किंबहुना अवस्थात्रया अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया हेची नाम. आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे. आकाशाची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. ती सुख दुःखे भोगण्याकरिता देहाशिवाय जीवाला दुसरे स्थान नाही, म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. हे 24 तत्वांचे निवासस्थान असून बंध आणि मोक्षाचा उलगडा देहात होतो. अर्जुना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना देह आधार आहे, म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशातून पावसाचे पाणी पृथ्वीवर पडते. एखाद्या खड्ड्यात डबके साचते, त्यात आकाशाचे प्रतिबिंब डबक्याच्या आकाराचे होते. का निद्रा भरे बहुवे, राया आपण पे ठाऊवे नवे, मग स्वप्नीची सामावे रंकपणी. तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे, आभासोणी आविष्करे देहपणे जे. जया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसी, जेने भाष केली देहेसी आगवा विषयी. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, येत करता येणे नामे बोलिजे जीव. मग पाते यांच्या केशी एकीच उठी दिठी जैसी, मोकळीच वरी ऐसी चिरीव गमे. का घरा आंतुल एकू दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी. किंवा गाढ झोपेत राजाला स्वतःच्या राजवैभवाचे विस्मरण होऊन तो दरिद्री भिकारी आहे असे स्वप्न पडते आणि तो त्या भिकारी अवस्थेत तद्रूप होतो. त्याप्रमाणे चैतन्याला स्वरूपाचे विस्मरण होऊन मी देह आहे असे मानायला लागते आणि देहरूपाने वावरते. अर्जुना, चैतन्याने अशी आपल्या खऱ्या स्वरूपाविषयी विपसित समजून करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. तो आभासरूपी जीव देहाबरोबर सर्व गोष्टी संबंधी वचनबद्ध झाला आहे. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवास कर्ता असे म्हणतात. आणि मग दृष्टी एकच असून पापणीच्या केसामुळे
चवरीच्या केसाप्रमाणे चिरल्यासारखी दिसते. घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश वेगवेगळ्या झरोक्यातून बाहेर पडतो तेव्हा अनेक प्रकाश आहेत असे भासते. तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोत्रादी भेदे येणे, बाहेर इंद्रियपणे फाके जे का. ते पृथक्विध करण, कर्माचे या कारण, तिसरे गा जाण रूपनंदना. आणि पूर्व पश्चिम वाहणी, निघालिया ओघाचिया मिळणी, होय नदी नद पाणी एकची जेवी. त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान असून श्रोत्रादी म्हणजे कान इत्यादी भिन्न भिन्न इंद्रियांद्वारा जे बाहेर पसरते. हे राजपुत्रा, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज. आणि मुळात एकच असणारे पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असता नदी आणि नद या नावाने ओळखले जाते. का एकूची पुरुष जैसा, अनुसरत नवा रसा, नवविदू ऐसा आवडो लागे. तैसी क्रियाशक्ती पवणी, असे जे अणपायिनी, ते पडिली नाना स्थानी नाना होय. जय वाचे करी येणे, तै तेची होय बोलणे, आता आली तरी घेणे देणे होय. अगा चरणांच्या ठाई, तरी गती तेची पाही, अधोद्धारी दोही शरणे तेची. किंवा एकच पुरुष शृंगारादी नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला की तो 9 प्रकारचा आहे असे वाटायला लागते. त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती विविध नावांची होते. ती वाचेद्वारे जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला आपण बोलणे असे म्हणतो. हस्ताद्वारे बाहेर पडल्यास तिला देण्याघेण्याचा व्यापार म्हणतो. अरे अर्जुना, पायात आल्यावर तिला गती म्हणतात. आणि मल मूत्रोत्सर्ग ही क्रियाही तिचीच आहे. कंदोणी हृदयवरी, प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणू म्हणिजे. मग ऊर्ध्वीच्या रिगी निगा, पुढती तेची शक्ती पैगा, उदाणू ऐसिया लिंगा पात्र जाहली. अधोरंध्राचे निवाहे, अपानुहे नाम लाहे, व्यापकपणे होये व्याणू तेची. आरोगिले निरसे, शरीरभरी सरिसे, आणि न सांडिता असे सर्व संधी. ऐसिया या राहटी, मग तेची क्रिया पाठी, समान ऐसी किरीटी बोलिजेगा. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची शरीरात वृद्धी करते तिला प्राण असे म्हणतात. मग पुढे त्याच शक्तीच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेमुळे तिला उदान हे नाव मिळाले. गुदद्वाराने बाहेर येऊ लागली म्हणजे अपान हे नाव प्राप्त होते. आणि व्यापकपणे ती क्रियाशक्ती स्थान या नावाला प्राप्त झाली. सेवन केलेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात सारख्या प्रमाणात भरत असतो आणि सर्व सांध्यांमध्ये ती भरलेली असते. अर्जुना, अशा या व्यापारामुळे या शक्तीला नंतर समान असे म्हणतात. आणि जांभई शिंक ढेकर, ऐसेसा होतसे व्यापार, नाग कूर्म क्रूकर इत्यादी हो. एवं वायूची हे चेष्टा, एकीची परी सुबटा, वर्तनास्तव पालटा होतसे जे. ते भेदली वृत्ती पंथे, वायू शक्ती गा येथे, कर्मकारण चौथे ऐसे जाण. आणि ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. का वसती बरवा आरामू, आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचारांचा. आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कूर्म कृकल वगैरे नावांनी निरनिराळ्या रूपात बनते. याप्रमाणे अर्जुना, हे सर्व एकच वायूचे खेळ असून त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याला भिन्न भिन्न नावे प्राप्त होतात. ती भिन्न भिन्न कार्यामुळे भिन्न भिन्न झालेली वायुशक्ती हेच कर्माचे चौथे कारण आहे असे समज.
शरद ऋतूसारखा चांगला ऋतू, त्यात शुक्ल पक्षातील चंद्रोदय आणि त्यावेळी पौर्णिमा तिथीचा योग जसा उत्तम, अथवा वसंत ऋतू, बहरलेली बाग, प्रिय व्यक्तीचा सहवास असा योग जुळून इतर उपचाराची अनुकूलता असावी. नाना कमळी पांडवा, विकासू जैसा बरवा, विकासी ही यावा परागाचा. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरदे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तैसी सर्ववृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा, शृंगारू एकची निर्मळा, जै अधिष्ठात्रिया कामेळा देवतांचा जो. म्हणोनी चक्षुरादिकी दाहे, इंद्रिया पाठी स्वानुग्रहे, सूर्यादिका की आहे सुरांचे वृंद. अथवा अर्जुना, कमळ विकसित झाले की शोभिवंत दिसते. त्या विकासात परागाचा उठाव विशेष चांगला दिसतो. वाणीला कवित्वामुळे शोभा येते. त्या कवित्वाला सुरसतेमुळे बहार येते आणि त्या रसिकतेमध्ये परतत्व विषयक विचार असावा. याप्रमाणे मनादी सर्व इंद्रिय वृत्तीच्या वैभव थाटात एकटी बुद्धीच परमश्रेष्ठ होय आणि तिलाही इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे. सुदृढ इंद्रियांच्या समुदायाच्या अनुकूलतेला भूषण वाटणारी एकच गोष्ट म्हणजे त्या त्या अधिष्ठात्री देवतांची अनुकूलताही होय. म्हणून चक्षुरादी म्हणजे डोळे आदी 10 इंद्रियांच्या ठिकाणी आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतेचा समुदाय आहे. अर्जुना, तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 5वे चांगले कारण आहे असे समज, असे देव म्हणाले. येथपर्यंत 350 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18वा आणि भाग 8वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.